पछाडलेला पिक्चरचं शूटिंग झालं ते वाडा बघायला जाणार आहे. त्यासाठी केस कापून घ्यालतो. अंक्या बघा चेहरा गोरा व्हावा म्हणून डिटॅन करून घ्याला. मी सरळ निघालो वाडा बघण्यासाठी. जाताना गाडी आमची पंक्चर झाली. मग आम्ही पंक्चर काढण्यासाठी दादाला पुढे पाठवलो. मग आम्ही चालत निघालो. मग दादाला फोन लावलो. तो म्हणला 5 किलोमीटर चालत या. चालून चालून आम्हाला लागली भूक. मग जरा सांडगं खाऊन घेतलो. सांडगं खाल्ल्यावर लागले अंक्याला सुस्ती. अंक्या काय चालाय नाही म्हणाल्या म्हणून कसं ढकलावले बघा. अंक्याला ढकलताना कसं कॅमेऱ्याकडे बघायला बघा. चालून दमलेलो म्हणून एका मामाकडे लिफ्ट मागितलो. मामाने लिफ्ट दिलीत आणि म्हणलीत मला काय ती बुलशीट चालवायत नाही, तुम्हीच चालवा. लिफ्ट घेतल्यावर बरोबर आमचा दादा आला. मामाला थँक्यू म्हणलो आणि परत निघालो आम्ही जोमानं. चहाची तलब आली म्हणून चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो. आम्ही सगळेजण चहा पिऊन घेतलो. चहा पिल्यावर जरा भारी वाटलं. मग आम्ही फ्रेश झालो तिघं पिन. अंक्याला म्हणलो पुढे जाऊन जरा वाडा आहे का बघून यायचा. अंक्याला इनामदार म्हणला डोळे बघ. अंक्या कसं पळत याला बघा भिवून. आम्ही रस्ता चुकल्यालो. नंतर दादाच्या एकदमच लक्षात आलं. मामांना घेऊन गेला वाड्याच्या रस्त्याला. एकदाशी वाड्याच्या रस्त्याला लागलं जरा भारी वाटालतं. मग इथं गाडी पार्किंग केलो. अंक्या पाणी पिऊन घेतला जरा. मग आम्ही गेट मधनं आत जाण्यासाठी निघालो. तिथं कुत्रं थांबलेलं. आम्हाला वाटलं इनामदारचं कुत्रा आहे काय. मग इथे एकट्याच तिकीट 40 होतं. राऊंड फिगर 100 घे म्हणता नाहीच 120 द्या म्हणालता. 120 रुपये दिलो आणि आत निघालो आम्ही. गाड्याजवळ जायला तसं एक्साइटमेंट व्हालतं. कवात जातोय असं वाटालतं. बाहेर आम्ही चपला काढलो आणि आत जाण्यासाठी निघालो. आम्ही वाड्यात प्रवेश घेतला. इथं अमात्य बवडेकरांच्या सर्व पिढींचे फोटो होते. चला मग तुम्हाला आता वाडा फिरून दाखवतो. हे बघा जुन्या काळातील भांडी कोंडी. यातली तुम्हाला कुठली कुठली भांडी माहिती आहेत कमेंट मध्ये सांगा. दादाने अंक्या विचार करायल्यात यांची कितवी पिढी आहे. मी म्हणलो लय विचार करू नका, चला वाडा फिरूया. हे बघा धान्य भरून ठेवायचो कोठार. हे बघा जुन्या काळातील किचन आहे. या वाड्यात कोणकोणत्या पिक्चरचं शूटिंग झाल्यात इथं फोटो लावल्यात. हे बघा वस्तू ठेवायचं स्टँड. हा पूर्वीच्या काळातील मनोरंजन दरबार. इथे सोंगट्यांचा खेळ खेळायचा. हे बघा पूर्वीच्या काळातील शस्त्र. हे बघा प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती इथं करून ठेवल्या. इथे सर्व पंतांची सुभेदारांची पगडी फेटे आहेत. इनामदार कुठल्या बाल्कनीतनं खाली पडलाय त्या अंक्या हुडकाला बघा. बघा अमात्य बावडेकरांचा पुतळा, त्यांची समाधी पन्हाळा इथे आहे. अंक्यान दादा त्या किरकिऱ्याला हुडकल्यात, तो काय यांना सापडेना. मग आम्ही आलो असं बाहेर केळीची झाडं ढीग हो. अंक्यान दादा समोरच्या वाड्यात दुर्गा मावशी आहे का बघायला. चला तुम्हाला समोरनं वाडा दाखवतो. तुम्हाला बघायचंय तुम्हाला कसे. वाडा बघून झाल्यावर सरळ गाडीला किक मारलो आणि गेलो पेट्रोल पंपावर टाकी फुल करायला. टाकी फुल केल्यावर आम्ही निघालो सनसेट पॉइंट बघायला गगनगिरी मठावर. इथं बघा दगडावर गणपती बाप्पांची मूर्ती कोरल्या. ही बघा गगनगिरी मठाची तटबंदी. ही बघा गगनगिरी मठाची कमानीलाच लागून रेडा आहे बघा. वरती बसून खायला वाटाणं घेतलेली. ही बघा दरी. यात एकदा गेले की डायरेक्ट पुढच्या जन्मीच याच. तर बघा अंक्या जाम दमलाय. सागरदा बी दमलाय. कॅमेऱ्यात बघून कसं यू करायला बघा. हे बघा मठावरील दत्ताचं मंदिर. कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. अंक्याला पळा येणं म्हणून साईट वरनं चाललाय आणि सागरदा बघा पळत सुटलाय. आणि यो बघा सनसेट पॉइंट. वरती वातावरण चांगलं होतं. पोटाला आधार म्हणून खारी डाळ खाऊन घेतलो. आता तुम्हाला सगळा मठ दाखवतो बघा. इथनं आम्ही आलो डायरेक्ट जेवायला हॉटेल साम्राज्य मध्ये. इथं जरा वेटरला माहिती विचाराल्यात आणि ऑर्डर दिलीत. लगेचच 5 मिनिटात ताटा आलीत. सर्व्हिस इथं लय फास्ट आहे. आल्या पहिला सोलकढी पिलो. सोलकढी शेवट होती. लगेचच रोट्या आणलीत. रोट्या दिल्या केलो चालू बडवायला आणि जेवून झाल्यावर आलो बाहेर. आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा.